आज आपला छोटा वारकरी एका विशिष्ट जे काही सेवेकरी आहेत पालखीचे त्यांच्याकडे आलेला आहे. खऱ्या अर्थाने पालखीचे जे भोई आहेत, पालखी त्यांच्या खांद्यावरती देहू ते पंढरपूर पर्यंत जाते. अशा या बैलजोडीचे जे काही आपले सगळे सेवेकरी आहेत त्यांच्याकडे आपण आलोय. आपल्या बरोबर राम मोरे ते सांगतील आपल्याला की या बैलजोडीची निवड कशी होते. संत तुकाराम महाराज संस्थान या बैलजोडीची निवड कशी करते. संस्थान ज्यावेळेस या बैलजोडीचा निर्णय घेतला त्यावेळेस आमचे माजी विश्वस्त आणि आता चालू विश्वस्त आणि अजून बैलाचे जे जाणकारी व्यक्ती असतात असे आम्ही सर्वजण जाऊन बैलाचे सगळी पाहणी करतो की मोठ्यातल्या मोठं माप बैलांचं कोणतं मिळेल हे सर्व आम्ही पूर्ण कर्नाटक भागामध्ये जे जातीवंत खिल्लार बैल आहे ही सगळी आम्ही पाहणी केली. त्याच्यामध्ये पाहताना त्यांची शिंग वगैरे त्या बैल हाईट वगैरे किती उंच आहे किंवा रंगाने वगैरे पांढरा शुभ्र आणि किती बैल कसलेला आहे हे पण आम्ही जास्त करून पाहतो जेणेकरून आपला देव ते माझा पुढचा प्रश्न असेल शशी महाराज मोरे आमचे हे तुम्हाला सांगतील त्यांचा दिनक्रम कसा असतो सकाळी. हे जे सेवेकरी एवढे आहेत जवळपास 50 एक सेवेकरी असतील तर ते कशा पद्धतीने त्यांचा दिनक्रम सुरू होतो आणि कशा पद्धतीने ते बैलांची काळजी घेतात ते सांगतील. रामकृष्ण हरी. मी शशिकांत मोरे. आमचा दिनक्रम हा सकाळी 3:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत पूर्णपणे चालू असतो. 3:30ला उठल्यानंतरून असेल ते आमचा सगळा कार्यक्रम उरकून 4 वाजता आम्ही बैला धुवायला घेतो. 4 ते 4:30 5 वाजेपर्यंत बैलांची पूर्ण धुणे धाणे सजवणी केली जाते. 6 वाजेपर्यंत आम्हाला रथापर्यंत बैल न्यायची असते ते. त्याच्यानंतरून आमचा 2 तासाचा 3 तासाचा जसा टप्पा असेल त्या हिशोबाने आम्ही बैल जोडतो. त्याच्यानंतर काय करतो, विसाव्याला थांबलो की त्यावेळेस बैलांना जी वैरण असेल, सुकी असेल, वल्ली असेल, ती एक अर्धा तास 1 तास ती खाऊ घालतो. त्याच्यानंतर झोपायच्या अगोदर एक 10-15 मिनिटं त्यांना पाणी पाजतो आणि त्याच्यानंतर परत आमचं पुढचं कार्यक्रम चालू होतो. यानंतर आता आपल्याला सांगतील आमचे बंधूच मोरे महाराज की दिवसभर त्यांचा जो काही दिनक्रम असतो बैलांचा तर त्या पद्धतीने त्यांना विसाव्याला किंवा इकडे काय काय औषधोपचार केले जातात. सरकारचे आताच लोक येऊन गेले आपले सरकारी जे काही पशु अधिकारी असतील किंवा डॉक्टर असतील हे येऊन गेले ते कशा पद्धतीने आपल्याला मदत करतात हे सांगतील आपले. रामकृष्ण हरी. मी प्रशांत मोरे. देहू संस्थांनी यंदा बैलजोडे 2 बैलजोड्या खरेदी केलेल्या 3 बैलजोड्या खरेदी केलेल्या आहेत. ते एक नगाऱ्यासाठी आणि 2 पालखी रथासाठी 2 बैल. त्यांचा दिनक्रमण असा असतोय दुपारपर्यंत आम्ही सकाळी ते दुपार या सत्रामध्ये एक बैलजोडी जोडतो आणि दुपार ते सायंकाळी या सत्रामध्ये एक बैलजोडी जोडतो. त्याच्यामध्ये बैलांचा शक्यतो आराम जास्तीत जास्त भेटावा यासाठी आम्ही विसाव्याच्या नंतर त्याच्याकरता या नियोजन केलेलं आहे. 2 जोड्यांचं दुपारपर्यंत एक आणि दुपारच्या नंतर एक अशा पद्धतीने नियोजन करून बैलांचा आरामावरती जास्त भर दिला जातो. खाणं पिणं या गोष्टींवरती भर देऊन बैलांना आराम भेटून त्यांच्या हातून जे सेवा होईल ती करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आपल्या बरोबर संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त आहेत विश्वजित महाराज मोरे. खऱ्या अर्थाने ही बैलांची एक दिंडीच आहे असं मला वाटतं कारण की ह्या सगळ्या दिंड्या चालतात सगळ्या पालखी बरोबर पण ही जी दिंडी आहे ह्याचं नियोजन सगळं विश्वजित महाराज असतील आमचे संस्थानचे विश्वस्त आहेत उमेश महाराज असतील हे करतात. म्हणजे या दिंडीला काय लागतं खायला प्यायला किंवा या बैलांना जे वैरण लागते काही गोष्टी कधी कधी भेटत नाही तर त्या मागे जाऊन पुण्यातून पण आम्हाला मागवावे लागतात. विश्वजित महाराज सांगतील की ह्या दिंडीचं नियोजन ते कसे करतात. जे काय बैलांना चारा कणस मका जो लागत असतो जर का भेटला नाही तर पुण्यावरनं जाऊन स्वतः आपण आणून सकाळी तिकडं बैलांपर्यंत पोहोचवण्याचं काम नाना महाराज असतील, शशी महाराज असतील, राम महाराज असतील, उमेश महाराज आम्ही सगळेजण मिळून करत असतो. त्याचप्रमाणे या सेवेकरांचा सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवणाचं पण नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेलं आहे व्यवस्थित सगळं. त्याच्यासाठी सेपरेट आचार्याचं नियोजन केलेलं आहे. यानंतर आपल्या सोबत आहे संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उमेश महाराज मोरे. या अगोदर आपण काही मानकऱ्यांना मान द्यायचो बैलांसाठी काही आपण निवड करायचो काही अर्ज घ्यायचो पण काही कारणास्तव अशा काही घटना घडल्या त्याच्यामुळे स्वतः आपली बैलजोडी खरेदी करेल आणि ती आमचे सगळे जे काही सेवेकरी आहेत आमचे बंधू आहेत किंवा हे जे वंशज मंडळी आहेत यांच्या माध्यमातून आपण सर्व नियोजन करतो. महाराज सांगतील की आपण असा निर्णय का घेतला आणि तो का संयुक्तिक आहे. बैलजोडीची निवड करताना साधारणपणे 18 ते 20
या संख्येने अर्ज संस्थांकडे यायचे. त्यातून बैलजोडीची निवड केली जायची. परंतु ते निवड करताना बैल जोडी कशा प्रकारची, कोणती बैल चांगली आहेत, कोणती बैलजोडी दणकट आहे किंवा मजबूत आहे, हा विचार केला जायचा. परंतु त्यामध्ये म्हणजे बाकी लोकांचा हस्तक्षेप, आमची बैलजोडी घ्यावी, ही बैलजोडी घ्यावी, यामुळे खूप थोडंसं संस्थांना निर्णय घ्यायला खूप अडचणी यायला लागल्या. आणि मग ते सगळं थांबवण्यासाठी किंवा वेगळ्या प्रकारची चर्चा थांबवण्यासाठी संस्थांनी हा निर्णय घेतला की आपण स्वतःच बैलजोडी खरेदी करायची. आमचे सगळे देवकर मंडळी म्हणजे विश्वस्त असतील, विश्वस्त सोडून आमची इतर जी मंडळी आहेत, त्यांनी सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली की आपण तुकोबारायांची अशा प्रकारे सेवा करूयात. आणि त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आणि स्वतः जातीने लक्ष घालून ही सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर अतिशय यशस्वीपणे ते पार पडत आहेत. काही सेवेकरी आहेत की वर्षानुवर्षे हे बैलजोडी सोबत असतात. बैलजोडी कुणाचीही असू दे तरीही ते सेवा करण्यासाठी येतात. असे आपले एक महाराज आपल्या सोबत आहे. ते तुम्हाला सांगेल की ते एवढ्या वर्षांनी त्यांचा अनुभव काय आहे बैलजोडीचं सगळं नियोजन करण्यामध्ये. नमस्कार, रामकृष्ण हरी. आम्ही 2017 पासून पालखी सोहळ्यास येत आहे. दरवर्षी पायवारी करत असतो, पण प्रामुख्याने यावर्षी विचार जर केला तर यावर्षीचं नियोजन पद्धत मी बघितलं पण नंतर अक्षरशः असं वाटत होतं की आम्ही परतीचा प्रवासही देखील करणार आहे. आधी कधी परतीचा प्रवास मी देखील केला नव्हता, पण एवढं नियोजन महाराजांनी उत्तमपणे आमच्या सोय सगळ्या गोष्टी पाहिल्या. खरं पूर्णपणे आणलं गेलं त्यांना.